पिंपरी निर्मळ शिवार परिसरातील एका घरामध्ये अवैधरित्या गर्भलिंग निदान चाचण्या सुरू असल्याची गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे यांना मिळाली होती. संबंधित डॉक्टर हा पोर्टेबल USG मशीन 4 चाकी वाहनांमधून वापरत गरोदर महिलांची लिंग तपासणी करत असल्याचे उघड झाले. मिळालेल्या माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक यांनी तत्काळ पथक रवाना केले. माहितीची खात्री झाल्यानंतर त्यांनी स्वतः घटनास्थळी हजेरी लावली. यावेळी श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर तसेच लोणी येथील API आठरे हे देखील कारवाईत सहभागी झाले. दरम्यान लोणी पोलीस ठाण्यातील एका महिला कर्मचाऱ्याला बनावट गरोदर महिला म्हणून त्या ठिकाणी पाठवण्यात आले होते. त्यानंतर पथकाने छापा टाकताच डॉक्टर भनगे हा त्यांच्या एजंट अभिजित दिलीप भुसार यांच्यासह गर्भलिंग तपासणी करताना रंगेहात सापडला. दोघांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान एकूण 8 गर्भवती महिला आढळून आल्या. सर्व महिलांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यापैकी 6 महिलांचे पती कुटुंबीय यांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात PCPNDT कायदा तसेच महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव. निर्मळ पिंपरी शिवारातील एका बंद घरामध्ये एक डॉक्टर पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने लिंग निदान चाचण्या करत असल्याची माहिती आपल्याला मिळाली होती. त्यानुसार आपण वैद्यकीय अधिकाऱ्यांसह त्या ठिकाणी एक बनावट गरोदर महिला पाठवून रेड कारवाई केली आहे. त्यामध्ये हा जो डॉक्टर आहे नेवासा येथील डॉक्टर राहुल भनगे व त्याच्याकडे असणारा एजंट अभिजित भुसाळ हे दोघेही पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह काही गरोदर महिलांचे लिंग निदान चाचणी करताना मिळून आलेले आहेत. त्या अनुषंगाने आपण संपूर्ण घटनेचा सविस्तर पंचनामा केलेला आहे आणि लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कायदा त्याचप्रमाणे PCPNDT ॲक्ट तसेच BNSच्या अनुषंगिक कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये जे काही पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आहेत, डॉक्टरांनी वापरलेल्या 4 व्हीलर्स आहेत, त्या आपण जप्त केलेल्या आहेत. यातील डॉक्टर, त्याचा एजंट, त्या दोघांनाही आपण अटक केलेली आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी 8 गरोदर महिला तपासणीसाठी आल्याचे दिसून आले होते. त्यांच्या कुटुंबियांना देखील आपण अटक केलेली आहे. या गुन्ह्यामध्ये या सर्व महिलांची मेडिकल तपासणी देखील करण्यात आलेली आहे आणि लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी या संपूर्ण गुन्ह्याचा तपास सुरू आहे.